94.3 माय एफ एम वर मी रसिका तुमच्या बरोबर आणि आज आपल्या माय एफ एमच्या हॉट सीट वर अगदी स्पेशल गेस्ट आहेत सोहन इंगळेजी. हॅलो सर, कसे आहात तुम्ही? हॅलो मॅम, मी छान आहे, मजेत. ओके, सो आज आपण खूप सगळ्या टिप्स फिटनेसच्या बाबतीत जाणून घेणार आहोत. अँड युजली आपण म्हणतो ना की हा नेक्स्ट मंडे तो मंडे काय आपला येत नाही, पण म्हणून म्हटलं तुम्हाला सगळ्यांसाठी आणि माझ्यासाठी सुद्धा खूप सगळ्या फिटनेस टिप्स ज्या आहेत त्या जाणून घेऊयात. सो सर, सगळ्यात आधी स्वागत आहे तुमचं आणि मला तुम्हाला विचारायचं आहे की फिटनेस स्टुडिओ सुरू करण्याच्या मागचा उद्देश नेमका काय होता? मॅम, पहिले तर खूप थँकफुल की तुम्ही इथं मला इन्व्हाइट केलं ऍज अ बोलण्यासाठी. आणि जसा प्रश्न तुमचा असा होता की याचा मागचा एक मोटो काय होता की फिटनेस स्टुडिओ स्टार्ट करण्याचा. आमचा मोटो मोस्ट ऑफ ऑल हाच आहे की जेवढे पण यंगस्टर्स वगैरे आहेत, मोस्ट ऑफ ऑल यंगस्टर्स जे सिनियर सिटीजन्स आहेत, त्यांनी सर्वांनी मिळून त्यांना एक प्लॅटफॉर्म देण्याचा आम्ही प्रयत्न केलाय, जिथे येऊन तुम्ही एक्सरसाइज वर्कआउट करू शकता आणि तुमच्या लाईफस्टाईलला बेटर करू शकतात. वेगवेगळ्या प्रकारे योगाज वगैरे आहे, एरोबिक ऍक्टिव्हिटीज आहे, झुंबा वगैरे आहे, असे वेगवेगळे जे गोष्टी असतात वर्कआउटसाठी, एक्सरसाइज, त्यासाठी आम्ही आमचा मोटो तो आहे की आम्हाला लोकांपर्यंत फिटनेस पोहोचवायचा आहे, प्रत्येकापर्यंत. हा आमचा मेन मोटो आहे. ओके. आणि जे माझ्यासारखे लोक आहेत जे नेहमी म्हणतात की आजपासून एक्सरसाइज करू आणि तो आज काही येत नाही, मंडे काही येत नाही, मग अशा आमच्या लोकांची मेंटॅलिटी चेंज करणं फार महत्वाचं आहे. सो हा थॉट चेंज करण्यासाठी नेमकं काय सांगाल सगळ्यांना? मॅम, कसं आहे, आपण जेव्हा आपल्याला वाटतं की बरेच मोस्ट ऑफ मुलं किंवा सगळेजण म्हणतात की आज नाही, सोमवारपासून करू, उद्या करू, परवा करू. तर माझं असं म्हणणं आहे की हा उद्या कधी येत नसतो, आपल्याला तो आणावा लागतो. कसं आहे, तुम्हाला पहिले इम्पॉर्टन्स समजून घ्यावं लागेल की वर्कआउट कशाला करायला पाहिजे, त्याची गरज काय आहे, महत्व काय आहे. ते तुम्ही याच्यामध्ये कळलं की त्याचं महत्व काय आहे, तर तुम्हाला स्वतःला ते कळतं की आपल्याला जाऊन स्टार्ट करायला पाहिजे. माझं असं म्हणणं आहे की प्रत्येकाने तो दिवसाची वाट बघण्यापेक्षा उद्या स्टार्ट करण्यापेक्षा बेटर तू आज स्टार्ट केलेलं कधी बेटर असतं. आणि करायलाच पाहिजे, कारण कसं आहे, कंटाळा हा येतो मनुष्याची, म्हणजे हॉबी आहे, जी ऍक्टिव्हिटी आहे ती. पण आपण त्याच्यावर मात करून वर्कआउट किंवा एक्सरसाइज थोडी का होईना हळूहळू स्टार्ट करायला पाहिजे. जसं आपण रुटीन लागतो हळूहळू पुढे, तर त्याच्यामध्ये आपल्याला एक हॉबी क्रिएट होऊन जाते, एक्सरसाइज करण्याची एक छंद क्रिएट होऊन जातो, ज्याने खूप हेल्पफुल पुढे जाऊन क्रिएट होतं असं. ओके. आणि आता जे म्हणता येईल की आपल्या आजूबाजूचे लोक आहेत अगदी 5G च्या स्पीड पेक्षा पण जास्त फास्ट मध्ये चालत आहेत. मग ते स्टुडंट असू देत, कॉर्पोरेट वाले असू देत, आणि कंटिन्युअसली ते 10 to 5 जॉब करणं किंवा सिमिलरली बसत राहणं किंवा बऱ्याच सगळ्या गोष्टी असतात. मग अशा स्थितीमध्ये सगळ्यांसाठीच, म्हणजे नॉर्मल लोकांपासून स्टुडंट असू देत किंवा मग आपले कॉर्पोरेट वाले जे वर्किंग आहेत, तर मला हे विचारायचंय की वर्कआउट करणं या सगळ्यांसाठी, म्हणजे आपल्या सगळ्यांसाठी किती फायदेशीर आहे? मॅम, पहिले तर वर्कआउट करणं खूप महत्वाचं आहे, कारण वर्कआउटचे इतके ऍडव्हान्टेजेस आहे की सांगायला तर मग पूर्ण दिवस लागेल अशी गोष्ट आहे. इव्हन तुमची लाईफस्टाईल चांगली होते, तुमचं हेल्थ रुटीन चांगलं असतं, तुमची स्लीपिंग क्वालिटी वगैरे वाढती, त्याच्यानंतर तुमचं जे बघण्याचा दृष्टिकोन आहे, तुमचे थॉट्स वगैरे चेंज होतात. इव्हन तुम्ही डाएट करता त्याच्यामुळे तुमचे इम्युनिटी सिस्टीम चांगली होती, जेणेकरून जे व्हायरल इन्फेक्शन वगैरे आजकाल खूप वाढले, तर ते पण तुमचे कंट्रोल होतात. आणि बरेच सारे म्हणजे जॉईंट्स फ्री होणं, मसल स्टिफिंग, डायबिटीज, बीपी, इव्हन खूप सारे जे आजार आहे त्यांच्यावर खूप सारे वर्कआउटवर त्याचे म्हणजे त्याला एक आन्सर आहे वर्कआउट करणं, एक्सरसाइज करणं. तर हे खूप गरजेचं आहे. आता बरेच लोकांना स्ट्रेस असतो, खूप वर्कर्स काम करतात, थोडाफार वेळ काढून एक्सरसाइज करायला पाहिजे, जेणेकरून जे डिप्रेशन फील असतं किंवा एन्झायटी असते, टॉकनेसनेस असतो, तो पूर्ण वर्कआउट केल्यानं, एक्सरसाइज केल्यानं फ्री होतो. इव्हन आपल्याला एक जे हॉर्मोन्स असतात, हॅपी हॉर्मोन्स आपण म्हणतो, ते ग्रो होण्यामध्ये वर्कआउटचा खूप मोठा इम्पॉर्टंट रोल आहे. ओके. आणि आता बघा, डायबिटीज असू देत, बीपी असू देत, जेव्हा पण आपण हॉस्पिटलला जातो, डॉक्टर फर्स्ट आपल्याला सजेस्ट करतात एक्सरसाइज करणं, आणि मग अशातच बरेच सगळे डिसीजेस जे आहेत ते आपण एक्सरसाइज जर केली तर ते दूरही होतात. आणि महत्वाचं म्हणजे वर्कआउट करण्याचे नेमके कोणकोणते फायदे आहेत, आणि स्पेशली काही सोपे असे वर्कआउट जे आपण इझिली करू शकतो. बरोबर मॅम, डायबिटीज मध्ये पण, डायबिटीज असो किंवा बीपी असो, हार्ट पेशंट असो, जेव्हा आपण ट्रेडमिल करतो, एक्झाम्पल ट्रेडमिल असो, सायकलिंग असो, एरोबिक ऍक्टिव्हिटीज असो, जेव्हा आपण कार्डिओव्हास्क्युलर ऍक्टिव्हिटीज असतात, मोस्ट ऑफ ऑल रनिंग, सायकलिंग, ट्रेडमिल वगैरे, याच्यानं आपला जो हार्ट डिसीज आहे हे कंट्रोल होण्यामध्ये, हार्टची पंपिंग म्हणजे प्युरिफिकेशन मध्ये चांगली हेल्प करतं. डायबिटीज मध्ये जे डायबिटीजची लेवल असते, डायबिटीज 1, डायबिटीज 2, प्रकारचे लेवल असतात, त्याच्यामध्ये तुमचे जे आपण त्याला काय ग्लायक्लोनेज असतं, जेणेकरून डायबिटीज वाढते, शुगर लेवल, तर ती कंट्रोल होण्यामध्ये खूप हेल्पफुल एक्सरसाइज रोल प्ले इम्पॉर्टंट करते. त्याच्यानंतर फॉर एक्झाम्पल बीपीचे बरेच आजकाल खूप
जास्त पेशंट्स वगैरे बीपीचे आपल्याला दिसून येत आहे, हे आजार वाढतोय, तर त्याच्यामध्ये पण बीपी कंट्रोल करण्यामध्ये हे एक्सरसाइज वर्कआउट वगैरे खूप जास्त इम्पॉर्टंट रोल प्ले करतं. छोटे छोटे एक्सरसाइज म्हणायचं म्हटलं तर घरच्या घरी जे कोणी पण असते ना, एज लिमिट त्याला काय असं हे नाहीये. इव्हन तुम्ही पुशअप्स करू शकता घरच्या घरी पुशअप्स करू शकता, स्क्वॉट्स सिटअप्स तुम्ही करू शकता. तुम्हाला असं काही इक्विपमेंटची खूप गरज नाहीये. पुशअप स्क्वॉट्स हे तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर सूर्यनमस्कार हा एक ट्रेडिशन प्रकार आहे, तो तुम्ही कव्हर करू शकता. त्याच्यानंतर फॉर एक्झाम्पल तुम्ही इव्हनिंग वॉक करा किंवा मॉर्निंग वॉक करा, जो की खूप चांगला एक पर्याय आहे. त्याच्यानंतर रनिंग जॉगिंग हे पण झाले. वेगवेगळे ऍक्टिव्हिटीज आहे, बर्फीज आहे, बॉडी वेट एक्सरसाइजेस आहे. तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी अशा बघायला भेटतात आणि आजकाल तर ट्रेंड चालू आहे इन्स्टावर, फेसबुकवर, सगळे खूप असं एक ट्रेंड चालू असतं. तर हे तुम्ही इझिली घरी करू शकतात डेफिनेटली आणि करायलाही पाहिजे. येस, फिटनेस सिरीज आपल्याला इंस्टाग्राम वरती खूप पाहायला सुद्धा मिळते. सो बरेच जण जे असतात ना, ते घरच्या घरी एक्सरसाइज करणं सुद्धा प्रिफर करतात. मग काही लोक अशी असतात की त्यांना घरीच इक्विपमेंट काही हवे असतात राईट एक्सरसाइज साठी. मग त्याच्या बाबतीत काय सांगाल, कोणते बेस्ट असू शकतात सगळ्यांसाठी? मॅम, घरच्यांसाठी जर म्हणायचं असलं तर घरच्या घरी किंवा होम वर्कआउट करण्यामध्ये बरेच सारे इक्विपमेंट तुम्ही युज करू शकतात. मोस्ट ऑफ ऑल ट्रेडमिल आजकाल घरी सुद्धा अवेलेबल असते. त्याच्यामध्ये पर्सनल यूजची ट्रेडमिल एक असते, त्या प्रकार झालं. सायकलिंग आहे, इलेक्ट्रिकल जो एक प्रकार असतो तो पण पर्सनल यूज साठी आलेला आहे. त्याच्यानंतर डंबल्स वगैरे आहे, डंबल्स आहे, केटल बेल्स आहे, स्किपिंग रोप सुद्धा आहे. त्याच्यानंतर एक पुशअप्सचा एक सेटअप असतो, बार पुशअप्सला म्हणतात, ते पण तुम्ही युज करू शकता पुशअप्स करण्यासाठी. आणि बरेच लोक जे प्रिफर करतात घरच्या घरी वर्कआउट करणं ट्राय करावं, तर एक रेझिस्टन्स बँड पण असतो, त्यांना पण तुम्ही वर्कआउट करू शकतात. त्याच्यानंतर व्हेरायटीज ऑफ डंबल्स मध्ये पण तुम्ही हेवी डंबल्स किंवा एक लाईट वेट डंबल्स घेऊ शकतात. त्याच्यानंतर एक पुलअप्सचा पण एक नवीन आजकाल बरंच आहे, ऑनलाईन अवेलेबल आहे आणि बरेच ठिकाणी मार्केटमधून भेटतो. पुलअप्सचा एक बार असतो, तो तुम्ही घरामध्ये इझिली फिट करून त्याला तुम्ही पुलअप्स वगैरे करू शकतात. अशा प्रकारे वेगवेगळे इक्विपमेंट्स घरच्या घरी याच्यामधून खूप जास्त आणि खूप चांगल्या प्रकारे वर्कआउट तुम्ही करू शकतात. डेफिनेटली. जाता जाता सगळ्यांना एक मेसेज काय कन्वे कराल तुम्ही? मेसेज मॅम माझा असा आहे की या जो आजकालचा जी घडामोडी चालू आहे याच्यामध्ये आपले खूप जी लाईफस्टाईल असते ती पूर्ण एकदम एक्झॉस्ट लाईफस्टाईल असते, आपलं खूप धावपळ असते प्रत्येकाला. तर माझा मेसेज असा आहे की प्रत्येकानं ऍटलिस्ट थोडा का होईना वेळ काढावा रोज, आणि त्या वेळ काढण्यामध्ये तुम्ही त्याला एक्सरसाइज करावं, वर्कआउट करा, एक्सरसाइज करा, वॉकिंग करा, जॉगिंग करा, सायकलिंग करा, ट्रेडमिल करा. तुम्हाला जे काही आवडत असेल, तुम्हाला जेवढा केवढा वेळ भेटेल, एक 10 मिनिटं, 20 मिनिट्स, 30 मिनिट्स तो काढून तुम्ही एक्सरसाइज करायला पाहिजे प्रत्येकानं. ओके, थँक्यू सर, थँक्यू सो मच. Thank you, होप sir. तुम्हाला माय एफएमचा स्टुडिओ छान वाटला आणि आमची Yes, हॉट सीट ma'am. पण.